स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदेडची विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे। दरम्यान यानंतर भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी एक विधान केले। पाहूयात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट। मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केली की राष्ट्रवादीला नांदेडची जागा सुटली पाहिजे। मागणारे खूप लोक आहेत, मागण्यामध्ये काही गैर काही नाही आहे। विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे। महायुतीमधील सर्वच पक्ष विधान परिषदेच्या जागांवर दावा सांगतायत। नांदेडमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालंय। स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदेडची विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवारांकडे तशी मागणी केल्याचंही त्यांनी यावेळेला नमूद केलंय। तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून जागेचं वाटप होईल। कुठली जागा भारतीय जनता पक्षाने लढवायची, कुठली राष्ट्रवादीने लढवायची आणि कुठली शिवसेनेने लढवायची। मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केली की राष्ट्रवादीला नांदेडची जागा सुटली पाहिजे। शेवटी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याला संधी मागण्यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे। पक्ष जो निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाला मला बांधील होणार। विधान परिषदेसाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील असं मत चिखलीकरांच्या विधानानंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। मागणी करणारे अनेक लोक आहेत, मात्र महायुतीमधील नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। मागणारे खूप लोक आहेत, मागण्यामध्ये काही गैर काही नाही आहे। हा निर्णय शेवटी महायुती म्हणून आज मला वाटतं समन्वय समितीची मीटिंग मुंबईला आहे, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला हजर राहणार असं कळतं मला। तर कदाचित त्या मीटिंगमध्ये ही चर्चा होईल, त्या निर्णय जो होईल तो मान्य आम्हाला। उमेदवार कोण असेल सर भाजप ठरल्यावर तर आता तुम्ही उमेदवार पहिल्यांदा कोणाकडे जागा घेते नंतर उमेदवार ठरेल ना। विधान परिषदेच्या जागांसाठी महायुती समन्वय समितीची बैठक होणार आहे। दरम्यान या बैठकीनंतर विधान परिषदेच्या जागांवर कुणाची वर्णी लागणार हे ठरवलं जाणार आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या जागांवर त्या पक्षातील नेत्यांनी जरी दावा सांगितला असेल तरी समन्वय समितीत कोणती चर्चा होणार याकडे आता लक्ष लागलंय। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।